शोधायचा प्रयत्न आपण मुलांना सांगितलं पाहिजे. आणि हे जर शोधायचं असेल तर शिक्षक त्याच्या मुळाशी गेला पाहिजे. म्हणजे शिक्षकाकडेच ही दृष्टी असली पाहिजे. मी आमच्या ह्या लोकांना सांगतो, म्हणजे काय वेळा हे संकष्टी असं म्हणतात. संकष्टी म्हणजे गणपतीची नाही काय. मग गणपती कुठे आहे तर कुठं सगळीकडे आहे. मग गणपती दिवसभराचा उपवास करायचा, संध्याकाळी मोदक करायचे. ते कोणाला दाखवायचे तर ते चंद्राला दाखवायचे. चंद्र आपल्यापासून 3,86,000 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. मग इथला मोदक तो गणपतीनं बघायचा. मग तो त्या बघितलेल्या मोदकाचा निरोप त्यानं गणपतीला द्यायचा. असं काहीतरी आपलं सत्य काय, तथ्य काय, विज्ञान काय, शरीरशास्त्र काय, आरोग्यशास्त्र काय, ह्याचा कधीतरी आपण विचार करतो का? आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मोडीत काढायचा प्रयत्न करतो तेव्हाच मग विद्यार्थी शिकायला लागतील, विद्यार्थी माणूस म्हणून घडायला लागतील. नाहीतर मग आपण खरातच निर्माण करू, नाहीतर आपण काय करू, खरातच निर्माण करू. आणि शिक्षणाचा हा उद्देश आहे की शिक्षणातून स्वयंपूर्ण माणूस तयार झाला पाहिजे, चांगला माणूस तयार झाला पाहिजे. जे अभ्यासक्रम, परीक्षा, पदवी, इयत्ता वगैरे हा सगळा भाग वेगळा आहे. पण शिक्षणाचा खरा अर्थ काय, शिक्षणाचा खरा हेतू काय तर शिक्षणातून एक उत्तम नागरिक तयार झाला पाहिजे, उत्तम माणूस तयार झाला पाहिजे. उत्तम माणूस म्हणून मी शिक्षक काय म्हणून माझी काय जबाबदारी आहे हे पहिल्यांदा नीट आपल्याला उमगलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि एकदा का तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे हे एकदा कळालं की आपण वाटा चुकत नाही. भल्या त्या काटा कुट्याच्या असतील, दगडाधोंड्याच्या असतील, तर त्या आपल्याला वाटा सहज शोधता येतात. ह्या वाटा शोधणं म्हणजे पद्धती आहे. तुम्हाला एकदा विद्यार्थ्याला तुमचा विद्यार्थी कुठं नेऊन ठेवायचा आहे, त्याला विद्यार्थ्याला कुठं पोचवायचं आहे हे एकदा तुमचं ठरलं की मग आपल्याला आपसुकच मार्ग सुचतात. आणि म्हणून मग आपलं चित्र क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे टागोरांच्या काल्पनिक कवितेतला एक संदर्भ असा आहे की एक छोटी ॲलिस नावाची एक छोटी मुलगी आहे 4-5 वर्षाची. ती आपल्या रस्त्यानं हुंदडत चालली आहे आणि पुढं काही अंतर गेल्यावर एक 2 रस्ते, एक इकडं उजव्या बाजूला जाणारा, डाव्या बाजूला जाणारा रस्ता तिला दिसला. तिथं ती थांबली. अरे ह्या रस्त्यानं जायचं काय त्या रस्त्यानं जायचं, तिच्यासमोर प्रश्न. आणि असा विचार करताना तिथं एक मांजर आहे काल्पनिक. ती छोटी आलीस त्या मांजरीला प्रश्न विचारते की मी ताई कुठे जाऊ. ती मांजर असं म्हणते तुला कुठं जायचं आहे. आलीस म्हणते मी काय ठरवलेलं. मांजरीचं उत्तर तू कुठेही जा, ठरवलंच नाहीस कुठं तर तुला कुठेही जायला काही अडचण नाही. मला आपल्याला हे सांगायचं एकदा तुम्ही पक्क ठरवलं पाहिजे माझा विद्यार्थी कसा तयार झाला पाहिजे, माझा विद्यार्थी काय झाला पाहिजे. तो गणपती झाला पाहिजे काय मारुती झाला पाहिजे, माझा विद्यार्थी वैज्ञानिक झाला पाहिजे काय माणूस झाला पाहिजे, माझा विद्यार्थी उत्तम नागरिक झाला पाहिजे काय शिक्षक झाला पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही ठरवतात, आणि हे सगळं अभ्यासक्रमात इन्क्लूड आहे बरं काय. अभ्यासक्रमात फक्त परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरं नाहीच आहेत, हे सगळं अभ्यासक्रमात आहे. हा सगळा पहिलीपासूनचा अगदी BA MA PG पर्यंतचा सगळा अभ्यासक्रम हा माणूस केंद्रित अभ्यासक्रम आहे, जीवन केंद्रित अभ्यासक्रम आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो. जे विनोबा भावे एका ठिकाणी असं म्हणतात की जेव्हा मुलं शाळेत महाविद्यालयात असतात तेव्हा त्यांचा जीवनाशी संबंध नसतो, आणि जेव्हा मुलं जीवनात प्रवेश करतात तेव्हा त्याचा शिक्षणाचा संबंध संपलेला असतो. तर तुम्हाला तुमचा जर विद्यार्थी खरंच घडवायचा असेल तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र क्लिअर असलं पाहिजे की माझा विद्यार्थी उत्तम शिक्षक झाला पाहिजे. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी एक उदाहरण सांगतो की कुंभार काय सांगतो, तो बाजारात मटकी घेऊन विकायला येतो, तो ठेवतो, मांडतो. एखादं गिऱ्हाईक येतं, तो सांगत नाही माझं मडकं चांगलं आहे, तो मडकं हातात घेतो आणि वाजवतो. त्याचा एक विशिष्ट आवाज झाला की घेणाऱ्याला कळतं की हे मडकं चांगलं भाजलेलं आहे. भाजलेलं मडकं चांगलं टिकतं बरं काय, भाजलेलं मडकं चांगलं टिकतं. कुंभार हे जसं सांगतो आणि गिऱ्हाईक आपसुकच ते मडकं घेतो, तसं मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो
की जगात आपल्याला या स्पर्धेच्या जगात तुम्हाला जर खणखणीत व्हायचं असेल तर तुम्ही भाजला पाहिजे, तुम्ही भाजला पाहिजे. आणि जेव्हा असं खणखणीत मडकं वाजतं तेव्हा जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही कसंही उभं राहता, टिकता, पुढे जाता. आपला विद्यार्थी असा खणखणीत झाला पाहिजे. आणि ह्यासाठी मात्र शिक्षकाची खूप जबाबदारी आहे बरं काय. म्हणजे वेळेत येणं आणि वेळेत जाणं असं म्हणून काय होत नाही, असं म्हणून काही होत नाही. तर त्यासाठी थोडी त्यागाची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. म्हणजे कधीतरी एक छोटं पुस्तक आहे तोतो-चान नावाचं, एका मुख्य जपानी एका छोट्या मुली संदर्भात घडलेला तो वृत्तांत आहे किंवा कथानक आहे. आणि एकूण त्या शाळेत जडणघडण कशी एका शिक्षकाने गेली, म्हणजे शाळा बदलली. शाळा बदलली म्हणजे कधी कशी बदलते तर तिथं शैक्षणिक वातावरण तयार केलं जातं. कधीतरी वारे गुरुजींचं तुम्ही नाव ऐकलं असाल, कधीतरी नामदेव माळेंचं एक शाळा भेट नावाचं पुस्तक आहे, कधीतरी आपण वाचायला हरकत नाही. किंवा राजा दांडेकर आणि रेणू दांडेकरांचे पुस्तक आहे, ती वाचा. तर मी आपल्याला या 4-5 पुस्तकांची नावं एवढ्यासाठी सांगितली की जेव्हा आपण डेडिकेट होतो, वाहून घेऊन काम करतो, विद्यार्थी आपल्याला समजतो, विद्यार्थी आपल्याला समजतो. आपल्या समोर विद्यार्थ्याला काय करायचं आहे, विद्यार्थी कशा प्रकारे घडला पाहिजे, असं जेव्हा क्लिअर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्या दिशेने आपल्याला वाटचाल करणं सोपं होतं किंवा त्या दिशेने आपण वाटचाल करायला सुरुवात करतो. आणि हे जेव्हा आपण मनापासून स्वीकारतो, मनापासून स्वीकारतो, म्हणजे थोडं ऐकायला बरं वाटणारं वाक्य असतं की ध्यास घेतला की त्रास होत नाही. ऐकायला बरं वाटणार पण करायला लय अवघड आहे. ह्या लोकांना तर फारच आवडतं. पण जरी अवघड असेल पण थोडं थोडं आपण करत गेलो, सातत्य ठेवलं तर खरंच काही बदल आपल्याला जाणवतो. जे मी या सगळ्यातून गेलेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो, सगळ्यातून गेलेलो आहे. मी खूप सारे प्रयोग केले पाहिजे. म्हणजे शिक्षकच्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक प्रयोगशील असला पाहिजे. म्हणजे ह्या रचना सारख्या बदलत राहतो. आपण सगळे पाठमोरेच असतो. समोरासमोर एकदा बसून बघा, आपल्याला समोरासमोर बसून बघा, 4-4 मुलांचे 2 गट करून बघा, मुलांना नाविन्यपूर्ण उपक्रम बघून घ्या. आज फक्त चिगळीकर सरांच्या आज मुलांनी एवढंच करायचं की सरांच्या घरी संध्याकाळी 6 वाजता जायचं, सर काय करतात तेवढं बघून यायचं दाराचं. शिंदे सरांशी आज संध्याकाळी जेवणाच्या वेळी जातो आणि अर्धा तास त्यांच्याशी गप्पा मारून या. ह्यातून तुमच्यात आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वेगळं नातं तयार होतं, इंटरॅक्शन्स तयार होतं. आणि मी मगाशी सांगितलं तसं तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात घर तयार करता, तुमचं आणि विद्यार्थ्यांचं जेव्हा नातं तयार होतं तेव्हा आपसुकच आपल्याला वाटा आपणच शोधायला लागतो. म्हणजे रुळलेल्या मळलेल्या डांबरी रस्त्यावरून काही जायला अडचणच नाही. पण जेव्हा तुम्ही न रुळलेल्या वाटांवरून जायला लागतात तेव्हा तुम्हाला खूप सारे अनुभव येतात आणि हेच अनुभव विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी मदत करतात. हेच अनुभव ह्याच म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं कथन पद्धती, हे पुस्तकी काहीच कामाचं नाही. प्रॅक्टिकली वेगळं असतं, प्रॅक्टिकली वेगळं असतं. आणि हे जे वेगळं आहे हे वेगळं तुम्ही जेव्हा मला यातनं काहीतरी बदल घडवायचा आहे असं जेव्हा तुमच्यात बदल होतो, तुमच्यात बदल होतो. म्हणजे कलाम असं म्हणतात की सगळं बिघडलंय, म्हणजे मास्तर बिघडला, पोरं बिघडली, संस्थापक बिघडले, समाज बिघडला, शासन तर पार कामातनंच गेले असंच म्हणतोय आपण. बिघडू दे, सगळे बिघडू दे, पण तुम्ही बिघडू नका. सगळं बिघडू द्या, तुम्ही नीट राहा. तुम्ही म्हणजे शिक्षक,
तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही, तुम्ही म्हणजे शिक्षक वर्ग. तर जेव्हा तुम्ही कणखर आहात, म्हणजे पावलो प्रेरेचा कधी तर तुम्ही संदर्भ ऐकला असेल. आणि यांचं जे मलाला युसुफजाईचं एक कोटेशन तुम्हाला माहीत असेल, की असं म्हणते की अ पेन, अ चाइल्ड, अ टीचर अँड अ बुक. काय काय? एक पेन, एक मूल, एक शिक्षक आणि एक पुस्तक. ह्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. केवढी ताकद आहे? तर जग बदलण्याची ताकद आहे. एका पेनात, एका विद्यार्थ्यात, एका शिक्षकात आणि एका पुस्तकात जग बदलण्याची ताकद आहे. ही ताकद मात्र आपल्यात असली पाहिजे. ही कुठल्या बँकेत मिळत नाही, दुकानात मिळत नाही, शेतात पिकत नाही, लायब्ररीत तर अजिबातच नाही ती ताकद. तर ती आहे मनात, ती आहे मनात. आणि जेव्हा तुमच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी पेरल्या जातात, तेव्हा पद्धतींची नावं लक्षात ठेवायचं अजिबातच कारण नाही. आपसुकच वेगळ्या वेगळ्या पद्धती तुम्हाला सुचायला लागतात. आपसुकच पद्धती तुम्हाला वेगळ्या वेगळ्या शिकायला लागतात. म्हणजे मी केलेले काही प्रयोग सांगतो. म्हणजे मी माझा कुठलाही विद्यार्थी, म्हणजे माझ्याबद्दल थोडंसं असं कदाचित म्हणण्यापेक्षा अतिशयोक्तीच आहे की मला प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव सांगता येईल. आणि ते खरं आहे, खरं आहे. मग प्रयोग काय केला मी? तर मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल, कुठं भेटू दे, व्हरांड्यात भेटला, कुठं काहीतरी लिहित बसलाय, मोकळा दिसलाय की मी त्याच्याशी बोलतो. आज म्हणजे एखादी कविता मला भेटली, आज डबा आणला का? तर हो आणला. की काय आणलं डब्यात? तर भाजी आणि भाकरी आणली. मग कसली भाजी आणली? तर मेथीची भाजी आणली. मग कुणी केली? आईने केली, सासूने केली, काय मी केली? मग काय वेळा आईने केली किंवा मीच केली. मग मेथीची भाजी कशी करायची? असं काहीतरी विचारतो मी. ह्यातून संवाद होतो आणि संवादातूनच मग हृदय जुळतं, आपण एकमेकांशी जोडतो. मग कधीतरी घरी कोण असतं, घरी कोण असतं, असं काहीतरी संवाद. तुम्हाला काय आवडतं असाही प्रश्न विचारतो की खायला काय आवडतं. मी कधीतरी शक्य होईल तेव्हा हातावरही ते ठेवतो तिच्या आवडीचं. मग एका मुलीला पाणीपुरी आवडायची. मला एकदा गडिंग्लजमध्ये भेटली. की तिला गडिंग्लजमध्ये पाणीपुरी खायला घातली. ती कशी विसरेल मला सांगा, कशी विसरेल? गोष्ट छोटी आहे, गोष्ट छोटी आहे. तुम्ही जेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी करत जाल तेव्हा तुम्ही आणि विद्यार्थी जोडा. आणि आता झालंय असं की विद्यार्थ्यात आणि शिक्षकात खूप अंतर आहे. हे अंतर जर कमी झालं तर कसं शिकवायचं हा प्रश्न आपल्यासमोर उद्भवणार नाही. कसं शिकवायचं हा प्रश्न उद्भवणार नाही. आणि कसं शिकवणार याचा संबंध आहे अध्यापन पद्धतीशी, याचा संबंध आहे हे झालं डब्याचं आहे. तर कधीतरी मी गप्पा मारतो. आणि मग ते रांगणा बघितला का? मी रांगण्याला 5 वेळा जाऊन आलो मुलांबरोबर. जाताना भाजी भाकरी घेऊन जातो. एकदा